दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपला 12वा प्रतिनिधी पूर्ण ड्रेस कोड मध्ये पाठवायचा आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर 12वा खेळाडू दोन्ही संघ या लक्ष द्यायचं आहे. तुमच्याकडे जर मोबाईल आढळला ग्राउंडमध्ये तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 12व्या खेळाडूच्या खिशात जर मोबाईल आढळला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. या पहिल्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो याच विभागातील बुलंद आवाज मनोज उघडेला. मी चिखलोली ठाकूरपाड्या संघाच्या संघनायकाला विनंती करतो रवी हिरवेला की या ठिकाणी मात्र आदरणीय रवींद्र आंबीर साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी किचोली रमेश आवाटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र रवींद्र आंबीर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. तर कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे की आपण कॅमेरा मात्र स्टेजकडे फिरवायचा आहे. थँक्यू तुकाराम साहेब. नक्कीच सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. रेवनाथ आणि समीरची जोडी मैदानात आपण पाहतोय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन पाहतोय मैदानात. दोन्ही एकाच गावातील संघ आपण पाहतोय. हा चेंडू मात्र टॉपेज असेल. चेंडू खाली क्षेत्राच्या स्लिप कव्हरचा कुठलीही चुकी नसेल. फलंदाज बाद. इथून मात्र पहिल्या चेंडूवर रेवनाथ बॅक टू पहिली. नक्कीच जसं दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. दोन्ही संघ एकाच गावातील. कुठलाही राग हा मात्र मनात ठेवू नका. प्रेमाने खेळा आणि संयमी खेळा. कोण जिंकेल तर कोण हारेल यात मात्र ते मात्र शंका नसेल. दोन्ही एकाच गावचे संघ आपलेच बंधू असतील. सगळ्याच खेळाडूंना ही सूचना असेल नक्कीच रागाने कोणी खेळू नका. क्रिकेट हा मात्र संयमी खेळ आहे. खेळणार तर नाहीच नक्कीच. एकाच मात्र थाटात जेवणारे दोन पदार्थ मात्र उभे असतील या मात्र आज मात्र या ग्राउंडवर. आणि हॅट्रिक साठी मात्र षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक दोन्ही संघांना असेल. मात्र पारितोषिक असेल रवींद्र शेटांबीर यांच्या माध्यमातून मात्र दिलं जाईल. हॅलो याच दरम्यान चिखलोली गावचे
एक ग्रामस्थ वसन म्हात्रे या साहेबांचं आगमन झालं आहे. चेंडू मात्र इथून मात्र डीप मध्ये विडवला गेला चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंगॉनचा शतरक्षक सरकतोय पर्यंत चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा. 2 धाब्याने धावफलक अकाउंट खोललं गेलं धाव फलक उघडलं गेलं इथे मात्र या हॅलो तर याच दरम्यान व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं ते चिखलोली गावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय वसंत म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे जेलची संधी आणि अजून एक फलंदाज बाद होईल. लागलेला दुसरा झटका कुशुली संघाला. डीजे लगेचच फलंदाज दुसरा फलंदाज बाद करण्यात यश आलं गोलंदाज विकासला. चेंडू मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता कॅप्टन सिलेक्शन सेट ड्राईव्ह केला जातोय इथून मात्र चेंडू मात्र अडवू शकत नाहीये. येतोय हा मात्र पहिला संघर्षमय चौकार फलंदाज होता अशोकच्या बॅटमधून. डीजे तर चौकाराच्या मदतीतून धावपळ वेगाने पुढे सरकेल 6 धावा धावफलकावर. चेंडू मात्र क्रॉस द लाईन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता फ्रंट फुट लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज मात्र अशोकच्या माध्यमातून गोलंदाज मार्गावर गोलंदाज विकासने हेरले गेले. लगेच यॉर्क लाईनचा चेंडू फेकला गेला. तर डॉट चेंडूची समाप्ती इथं यष्टिरक्षकाच्या हातात. दोन्ही संघ एकाच ग्राउंडवर खेळणारे दोन्ही संघ एकाच गावामध्ये राहणारे नक्कीच नशीब बलवंत खराब असल्यामुळे एकाच गटात असल्यामुळे हा सामना खेळावा लागला. अन्यथा मात्र आज सामना एक मात्र व्हाईट चेंडू येत आहे. खूप रोमॅन्चक सामना पाहायला भेटेल. यात मात्र तीन मात्र शंका नसेल. आज मात्र दमट वातावरणामध्ये सामने आपण पाहतोय. नक्कीच कमी स्कोर मात्र पाहता येईल आज. आणि यानंतर होणारा सामना असेल दोन्ही संघांना सूचना असेल दोन्ही संघ रेडी राहायचंय. आपण जे वाघोबा बोनुली आणि ओमसाई सावरोली संघ तयार राहायचा. ओव्हर संपण्याचा इशारा येतोय. तर धावफलकावर धावसंख्या 1 ओव्हर संपल्यानंतर 8 धावा. सुरुवात मात्र चांगली झाली मी म्हणेन जयवंत टीमची. जयवंत खैर कुशुली संघाचा संघ नाही कारण 2 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज बाद झाला समीर आणि रेवणात. ही जोडी मात्र सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला आली. अशोक आणि रुपेश ही जोडी मात्र खेळताना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर आपण दुसरा गोलंदाज P1चं दुसरं षटक फेकण्यासाठी 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. एक लॉंग ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक लॉंग ऑन रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि एक मिड विकेट रिझनला एक क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलाय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय भरत खैरला पाहतोय. वरटू एंडकडनं मात्र गोलंदाजीला सुरुवात करेल. स्ट्राईकवर फलंदाज ज्याने एक चौकार दाखवलाय तो अशोक वाघला पाहू शकाल. या ठिकाणी मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क आला नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप मध्ये राहिला.
चांगला चेंडू या ठिकाणी फेकलाय भरत खैरनं. एक नौखा गोलंदाज आहे. विचार केला जयवंत खैरकडे, मात्र नौखे गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आणि नौखा संघाला घेऊन या ठिकाणी मात्र खेळताना आपण पाहतोय जयवंत खैरला. आणि चांगली सुरुवात मी म्हणेन या गोलंदाजाकडनं. शॉर्ट पिच चेंडू होता. या चेंडूचा मात्र फायदा घेता आला नाहीये. फलंदाज मात्र वारंवार या ठिकाणी बीट होतोय. आणि डॉट चेंडू आतापर्यंत 2 चेंडू फेकल्यात. मी कौतुक करेन पुन्हा एकदा भरतचं. नौखा गोलंदाज असून सुद्धा मात्र चांगली व्हरायट्या दाखवतोय हा गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू, अजून एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. वारंवार मात्र अशोकला बीट केलंय. 3 चेंडू या ठिकाणी मात्र बीट झालंय. रणनीती या ठिकाणी मी म्हणेन सापशाला अपयशी ठरताना पाहतोय, कारण हार्ड हिटर अनिल आणि दिलीप सारखे फलंदाज असताना इथे मात्र रणनीती थोडीशी चुकली मी म्हणेन. कारण इथून मात्र खूप काही चांगलं पाहायला मिळालं या गोलंदाजाकडनं. कारण 4 चेंडू एखाद्या खेळाडूला डॉट फेकणे निश्चितच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. आणि आपण एक नौखा गोलंदाज असताना आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे या ठिकाणी मात्र भरतची. चेंडूला फक्त सन्मान दिला. ब्लॅकबॉलमध्ये चेंडू फेकला होता. या गोलंदाजाचा विचार केला तर शॉर्ट पिच चेंडू फेकले. चेंडूला थोडीशी उसळी दिली. चेंडूला थोडे डीपमध्ये ठेवले. आणि आताचा चेंडू पाहिला तर ब्लॅकबॉलमध्ये चेंडू फेकला होता. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायट्या दाखवल्या या गोलंदाजाने. आणि इथे मात्र जखडून ठेवलं दोन्ही फलंदाजांना. डावखुरे हाताचा फलंदाज. नेहमीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असं म्हटलं जातं, डावखुरे हाताचा फलंदाज घातकी फलंदाज असतात. आणि त्या प्रकारचं काम करेल का हा रुपेश कडके. पहिला चेंडू पेस करण्यासाठी निश्चितच ती क्षमता आहे या फलंदाजामध्ये. कारण मागच्या वर्षी आपण याला पाहिलं होतं, अतिशय लयमध्ये असणारा हा खेळाडू. आणि इथून मात्र त्या प्रकारचा खेळ करेल का. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट. षटक क्रमांक 2 संपलं. आणि जर खरोखरच भरतने काय अफलातून गोलंदाजी केली. निश्चितच गोलंदाजी आवडली असेल तर टाळी व्हायला पाहिजे. कारण एका षटकाची फक्त षटक फेकलंय. एका धावेचं फक्त षटक फेकलंय. काय अफलातून गोलंदाजी केली. कौतुक करेन पुन्हा एकदा मी भरतचं. काय कारण विचार केला तर या दोन्ही खेळाडू आपण पाहतोय खेळपट्टीवर. हे दोन्ही खेळाडू जुन्या टीममध्ये होते आणि चांगली एक टीम होती. आणि त्या 2 खेळाडूंना या ठिकाणी मात्र थांबून ठेवलं. कौतुक करेन पुन्हा एकदा. खरोखरच चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली भरतकडनं. कारण एका धावेचं फक्त षटक फेकलं. आणि तिसरा गोलंदाज निश्चितच जयवंत खैर कोणावर भरोसा टाकेल. पुन्हा एक नौख्या गोलंदाजावरच भरोसा दाखवला. शामी खैरला या ठिकाणी आणलंय. कारण एक नौखा अजून एक गोलंदाज. कारण नौखा गोलंदाज पहिला मात्र यशस्वी ठरला, ज्याचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये, जे P1चं षटक होतं. आणि त्या P1च्या षटकामध्ये या खेळाडूंना मात्र फायदा उचलता आला नाही. कारण 38 सर्कलच्या बाहेर फक्त 3 क्षेत्ररक्षक होते. आणि त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली मी म्हणेन भरत खैरनं. सामना स्पीडअप करायचा आहे पंच. कारण आज याच विभागातील संघांना आपण पाहू शकाल. इथे मात्र मोठा फटका खेळला आहे. हँड एंड सम चौकार जाईल. झेलची संधी होती असं वाटलं होतं. या षटकार क्षमा असावी. या ठिकाणी मात्र स्वयंसेवकांनी दर्शवला षटकार आहे. षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. गरज होती या षटकाराची. कारण थोडासा बॅकफुटवर चालला होता कुशिवली दिलीप भगतचा संघ. आणि त्यानंतर मात्र एका षटकाराची मोठ्या फटक्याची गरज होती. तो फटका आला मात्र अशोकच्या बॅटमधून. पहिल्याच चेंडूवर गोलंदाजावर जेव्हा प्रहार चढवला जातो तेव्हा मात्र गोलंदाजावर दडपण असतं. पण गोलंदाजाला दडपणाला झुगारून या ठिकाणी मात्र गोलंदाजा करावी लागेल. आणि या ठिकाणी मात्र दुसऱ्या चेंडूचा चांगला चेंडू फेकला होता. चेंडूनं सरळ शरीराचा वेध घेतला आणि हा बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संत गतीनं सुरुवात मी म्हणेन. कारण P1च्या 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. आणि या तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात या सामी खैरनं. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा या जय हनुमान क्रिकेट
चिखलोली ठाकूरपाड्याच्या चषकामध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. स्पर्धा आपण पाहतोय आज स्पर्धेचा तिसरा दिवस, अतिशय चांगलं आयोजन आणि तेवढ्याच ताकदीचं नियोजन. इथून मात्र गॅप शॉट सिलेक्शन आहे, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय, तोपर्यंत या ठिकाणी मिळतील या कुशिवली संघाला 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 18 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 2 गडी बाद झालेत. या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भरतच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ जाईल 4 धावांसाठी आणि रुपेशच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला जो गोलंदाज युवा वापरला होता तो गोलंदाज यशस्वी ठरला आणि या दुसऱ्या युवा गोलंदाजाला मात्र या ठिकाणी मार पडताना पाहतोय, कारण 13 धावा या गोलंदाजाने खर्च करता या ठिकाणी टॅप केलाय. डायरेक्ट हिटची संधीचं सोनं करता आलं नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता विकास वाघ. 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. 1 षटकार आणि 1 चौकार असे 2 मोठे फटके पाहायला मिळाले या 2 फलंदाजाकडनं. तर दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे. आदरणीय रवींद्र आंबीर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल 3 षटकारांसाठी आणि 3 विकेटसाठी. इथे मात्र बॅटचा पेस ओपन केला. आणखीन एक दमदार स्ट्रोक अशोक वाघच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. डीजे षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये 29 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. या षटकाचा विचार केला तर 20 धावांचं षटक फेकलं, एक महागडं षटक फेकलं ते सामी खैरनं. पहिला गोलंदाज वापरला होता विकास, ज्याने P1चं पहिलं षटक फेकलं होतं, ज्याने 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या गोलंदाजाने खूप इम्प्रेस केलं, कारण भरत खैरने फक्त 1 धावेचं षटक फेकलं होतं. त्याच्यानंतर मात्र सामी खैरवर मात्र खरा अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळाला आणि त्याला तब्बल 20 धावा कुठून काढण्यात यश आलं ते अशोक वाघ आणि रुपेश खडकेला. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर यापुढील होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. जय वाघोबा 11 बोहनोली विपक्ष सावरोली, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण संघनायक मात्र या ठिकाणी पाठवायचे आहेत. तर गोलंदाजी मार्कावर पुन्हा एकदा भरतवर भरोसा दाखवलाय. का कर्णधाराने भरोसा दाखवू नये, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी भरत खैरनं P2च्या षटकामध्ये केली, ज्याने फक्त 1 धावेचं षटक फेकलं, त्याच्यावर पुन्हा एकदा भरोसा दाखवलाय. वरटी वेंडकडनं मात्र गोलंदाजीला सुरुवात करेल. तर स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय रुपेश खडकेला. पंचांच्या उजव्या बाजूने या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त टॅप केलंय. क्षेत्ररक्षक दूरवरचा आलाय. 1च धाव, 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवल्यात. एक
स्क्वेअर लेग रिझनमध्ये आहे. एक मिड विकेट डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला. एक काऊ कॉर्नरमध्ये आहे. एक मात्र लॉंग ऑन रिझनमध्ये एक तैनात केला आहे आणि एक लॉंग ऑफ रिझनमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवला आहे. इथे मात्र चेंडूला खेळून काढले कार्पेटच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक खूप दूरवरनं आलाय. जयवंत खैर पहिली धाव वेगाने घेतली. दुसरी धावेचा थोडस या ठिकाणी मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळाली जयवंत खैरकडनं आणि त्याचा मात्र लगेच फायदा उचलला अशोक वाघ आणि रुपेश कडकेनं आणि या 2 धावा मिळतील या संघासाठी आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. गोलंदाज पाहतोय आपण भरत खैरला. उडवला चेंडू. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र वेगवेगळ्या व्हरायट्या भरत खैरने दाखवल्या. हा चेंडूला थोडीशी उसळी होती. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आला नाहीये आणि हा डॉट चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत भारतने फेकलेत. पुन्हा एकदा त्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याला सुरुवात केली. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलंय. ऑनसाइड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे जयवंत आणि आता धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होईल तो रुपेश कडकेला मात्र मैदान सोडावं लागेल आणि कुशोली संघाचा हा 3रा गडी बाद होतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 33 धावा. तर 5व्या क्रमांकावर आपण जाताना पाहतोय संघाचा संघनायक संघाचा सेनापती दिलीप भगतला आपण जाताना पाहतोय. अजूनही विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये या दोन्ही संघांची रणनीती काय असेल हे चित्र मात्र नक्कीच थोड्याच वेळात कळेल. निश्चितच कुशिवली दिलीप संघाला मात्र जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील आणि कमीत कमी धावा रोखण्यासाठी प्रयत्न करेल जयवंत खैरचा संघ. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. पंच आमच्याकडे या ठिकाणी दर्शवतात का हा चेंडू स्वेर आहे आणि 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 34 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. भरतने पुन्हा एकदा गोलंदाजी खूप चांगली केली कारण ज्या भरतनं P1चं दुसरं षटक फेकलं होतं त्या P2चं दुसरं षटक फेकलं होतं त्यामध्ये फक्त 1 धावा आणि याही षटकात चांगली गोलंदाजी केली. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता खेळपट्टीवर आणि दुसरी धाव सुद्धा मात्र चित्तेच्या वेगाने या ठिकाणी पूर्ण केल्या आणि या 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आतापर्यंत भरतचा विचार केला तर 5 चेंडू भरतने फेकलेत आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात कारण स्लॉगवरची षटकं असतात. या स्लॉगवरच्या षटकामध्ये निश्चितच फलंदाज हाणामारी करण्याचा प्रयत्न करतो. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या फटक्यांपासून वंचित ठेवलं या दोन्ही फलंदाजांना. इथे मात्र दांडी गोल केली. काय आपलातून गोलंदाजी करतोय भारत. अजून एक फलंदाज बाद होईल कुशोली दिलीप संघाचा. संघाची धावसंख्या धावफलकावर 36 असताना 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्यात. 9.00च्या सरासरीने 36 धावा. डीजे चोवीस धावांचं योगदान दिलं या ठिकाणी मात्र अशोक वाघनं जो 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याच्यानंतर मात्र 6व्या क्रमांकावर खेळाडू आपण पाहतोय महेशला. तर गोलंदाजी मार्कवर स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी नरेश वाघ या गोलंदाजाचा वापर केला जातोय. स्लॉगवरचं षटक भरतने मात्र या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं. युवा गोलंदाज होता आणि 2 षटकांचा आपला स्पेल त्याने मात्र पूर्ण केला आणि फक्त 8 धावां या 2 षटकामध्ये खर्च केले त्या भरतनं. तर स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज
नरेश वाघचा वापर केला जातोय. मलंगडे एंडकडनं मात्र गोलंदाजीला सुरुवात करेल. तर स्ट्राईकवर पहिला चेंडू खेळण्यासाठी संघाचा सरसेनापती दिलीप भगतला आपण पाहू शकाल. तर यापुढील होणारा सामना बिग फाईट सामना आपण पाहू शकाल. जय वाघोबा 11 बोहनुली बनाम सावरोली म्हणजे लारा विपक्ष मनोज जोगडे असा हा सामना असेल. निश्चितच थोडीशी दमछाक पाहायला मिळते कारण नवतरुणांना घेऊन निश्चितच खेळणे हे जयवंत कैरसाठी थोडीसं कठीण आहे कारण तेवढा पाहिजे तेवढा अनुभव नाहीये या खेळाडूंकडे. इथे मात्र बीट केलाय. पहिला चेंडू मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप मध्ये राहिला आणि कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि तो डॉट चेंडू. पहिला मात्र चांगला चेंडू फेकलाय नरेश वाघनं. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये काय रणनीती असेल आता मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळेल. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर हा चेंडू फेकला होता. पंचांनी हेरले लाईन आणि त्याच्यानंतर मात्र अवंतर धाव आहे हे घोषित केलं. तर पुन्हा एकदा शेवटचा पुकार असेल या सावरोली संघाच्या संघनायकाला. तर या ठिकाणी मात्र जय वाघोबा 11 बोनुली संघाचा संघनायक आलाय. इथे मात्र अजून एक चेंडू डॉट आहे. या डॉट चेंडूने काहीही फरक पडणार नाहीये कुशिवली जयवंतच्या संघाला कारण हा या ठिकाणी मात्र थोडीसा प्रॅक्टिसचा अभाव जाणवतोय कारण शॉर्ट पिच चेंडूला सुद्धा या ठिकाणी सामना करता येत नाहीये. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. समीर आहे त्या ठिकाणी चुका नसतील कारण एक चांगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. समीरने अतिशय चांगला झेल टिपला. दिलीप बॅक टू द पवेलियन. डीजे नंतर धावेचा अपवाद वगळता चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाले नरेश वाघ कडनं. एक प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी मात्र एका एका धावेसाठी झुंजवलं जात आहे कारण तेवढ्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. भरत खैरने जी गोलंदाजी केली ती वाखणण्याजोग होती आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचं काम करतोय या ठिकाणी मात्र नरेश वाघ. 3 चेंडू आतापर्यंत डॉट फेकल्यात. एक फक्त धाव अवंतर दिली आहे. अजून एक डॉट चेंडू येईल का? या 2 धावा असतील. निश्चितच स्ट्राईक अनिल कैरने आपल्या स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. या 2 धावा परंतु एक गडी मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होईल. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 39 धावा. शेवटचा चेंडू असेल. या ठिकाणी मात्र चेंडूला खेळून काढलाय. समीर आहे त्या ठिकाणी. आता मात्र चुका नसतील. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 46 धावांचं लक्ष्य असेल ते कुशिवली जयवंत संघापुढे. डीजे
नंतर धापलकावर धावसंख्या 45 म्हणजेच 45 धाव. सावरोली संघ आपल्याला हा शेवटचा पुकार असेल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कारण या ठिकाणी वारंवार विनंती करूनही आपण या ठिकाणी नाणेफेकीला येत नाहीये, कारण आपण लवकरात लवकर यायचं, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सावरोली संघ कर्णधार आहे, आपण टॉचविन साठी यायचंय. चला सलामीची जोडी मैदानात जायचंय आपण. बॉल घ्या, बॉल चेक करून घ्या. येणारे चेंडू 30, लागणारी धावसंख्या 46 धावा मात्र बनवावे लागतील 30 चेंडू मागे. जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच 46 धावा बनवाव्याच लागतील. तर मात्र या कुशिवली जयवंत या संघाला तर आशीर्वाद घेऊन जात आहेत मैदानाचा. तर मात्र सलामीची जोडी आपण पाहतोय, समीर आणि रोहित चौधरी यांची जोडी आपण मैदानात पाहतोय. मामा बासे अशी मात्र जोडी मैदानात पाहतोय तुकाराम वाघ सांगत असताना. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण दिलीप भगतला इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. मलंगड इन कडनं गोलंदाजी केली जाते आणि 46 धावांचा फाटला करत असताना सलामीची जोडी मात्र मैदानात रोहित चौधरी आणि समीर खैर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानात. नक्कीच असं लेफ्टचे बॅट्समन मलंगड इनकडनं गोलंदाजी मार्कर गोलंदाज दिलीप भगल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. राईट ऑन द होल गोलंदाजी मार्कर गोलंदाज दिलीप भगत. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. स्ट्रायकरला आपण पाहतोय समीर खैरला, नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय रोहित चौधरीला. पहिला चेंडू ब्लॉकरचा मारा केला गेला. स्विच शिफ्ट केला जात आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं काव कॉर्नरनं चेंडू जाईल सीमापार. पहिला संघर्षमय चौकार. यापुढील नाणेफेकी करण्यासाठी मी रवींद्र आंबीर साहेबांना विनंती करतो की आपण या तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. सावरोली बनाम जय वाघोबा 11 बहुनोली या दोन संघामध्ये सामना चालू आहे, त्यामुळे आपण दोन्ही कर्णधारांची ओपिनियन घेत नाही. इथे मात्र उंच हवेत उडालाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक सोपा झेल टिपला. ज्या फलंदाजाने चौकाराने खातं ओपन केलं होतं तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला येताना पाहतोय. समीर खैर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे तर सलामीचा फलंदाज ज्याने चौकार ठोकला होता, मात्र संघर्षमय चौकार पहिल्याच चेंडूवर आला होता, त्याचा मात्र इथून परतावा लागतंय झेलच्या स्वरूपात. हा चेंडू इथं मात्र लाईन चुकीची आता पाहतोय आपण. वाईट चेंडूच्या सहाय्याने धापा पुढे सरकेल धापलकावर धावसंख्या
कुठे देऊ का तुला देऊ का इथे याच दरम्यान हा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. गोल्डन स्पॉटचा वापर केला जातोय. कालही म्हटलं होतं, पहिल्याही दिवशी म्हटलं होतं शॉर्ट पिच चेंडूला चेंडू मात्र पुन्हा एकदा मॅचच्या फ्लॅट मध्ये होते. हा चेंडू इथे मात्र मिड ऑन मध्ये अडवला होता. थोडंसं स्लिप झालं गेलं. नक्कीच सकाळीच म्हटलं होतं की दमट वातावरण, नमीचं वातावरण आपण पाहतोय, मात्र धाबा होऊ शकत नाही. मात्र ह्या सामन्यामध्ये मात्र धावा झाल्या गेल्यात. 45 धावा आणि 46 धावांचं टार्गेट आता 35 धावांचं आव्हान होतं. तर आरामात इझिली कंप्लीट केलं ते. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला. सीट साऊंड ऑफ मिडल ऑफ बॅट. तर थोडीशी ताकद कमी पडली गेली आणि सलामी वन डाऊनला जात असताना तिथून मात्र नरेश वागला. तर परतावा लागलाय. या आपल्यातून गोलंदाजी मात्र पाहायला भेटते. हाही चेंडू शॉर्ट पिच होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. ओव्हर संपतेचा इशारा ते. एक ओव्हर संपतेनंतर धाबल कव्हर. धावसंख्या 2 गडी बाद 6 धावा. म्हणजे येणारे चेंडू असतील 24, लागणारी धावसंख्या 40 अजूनही. बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इमर्सन इन वर्टी विन कडनं गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. राईट आर्म आउट केलं तर राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाते. मनोज फगत पहिला चेंडू इथे मात्र ऍड केलं होतं, मात्र लेग बाईज एक धाव येते. एका धावेने धाव पुढे सरकेल. धाव फलकावर धावसंख्या 7 धावा. पहिला चेंडू यॉर्क लेनचा होता. सलामीला गेलेला अजूनही फलंदाज मैदानात आहे. हा चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता. चेंडू खाली 17 येथील मिळवण्याचे मात्र पप्पू होता. फर्स्ट ऍक्शन मध्ये चेंडू उचलला गेला आणि एक धाव. 8 धावा धापलकावर. अजूनही 38 धाव्यांची गरज असेल. चेंडू इथे मात्र डायरेक्ट हिट दिलाय आणि फलंदाज बाद होईल. विकास बॅक टू पवेलियन.
नक्कीच असं थोडं गरमाट वाढत चालले. हा चेंडू इथे मात्र क्लीन बोल्ड आल्या पावली इथे मात्र परतावला. ते आता मात्र संघाचा संगणक जयवंत खैर यांनी जर 3 षटकार मारले तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि माझ्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजेच टोटल एक षटकार बघितलं गेलं तर 450 रुपयासाठी असेल जयवंत खैरला. लगातार 3 षटकार मारले तर अजूनही काहीशे चेंडू शिल्लक असतील. बॅक टू बॅक 2 विकेट मात्र 1 रनआउटच्या स्वरूपात. हा चेंडू मात्र फटका इथे मात्र पाहायला भेटला. 9 चेंडू घोषित केला म्हणजेच येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. आणि लो फुलटॉसचा चेंडू होता त्याचा मात्र थोडीशी हाईट होती आणि हाईट फॅक्टरचा विचार केला तर मात्र पंचांनी हेरला आणि तो चेंडू फ्री हिट या ठिकाणी पाहायला मिळेल. उघड्या डोळे पहा नीट, पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. आणि या फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलेल का? कारण आदरणीय रवींद्र आंबीर साहेबांच्या कडून 1000 रुपयाने आमचे साथी समालोचक मनोज उघडेंच्याकडनं 500 म्हणजे 3 षटकारांसाठी तब्बल 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जर 3 षटकार जरी मारले तरी आजचा दिवस मात्र सुखमय जाईल यात कोणतीच शंका नसेल. तर पुढचा चेंडू नो चेंडू फ्रीचा चेंडू असेल. दरम्यान फक्त रनआउटची संधी असेल या चेंडूवर. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता तर चौकार आला होता. काही गरज होती का? सरळ बॅटने मात्र धावा येत असतील तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची काही गरज नव्हती मी तर म्हणेन. अजूनही चेंडू मात्र यॉर्क लेंथ मध्ये परफेक्ट लेंथ मध्ये चेंडू होता. तर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. ओरसांतीचा इशारा. ओरसांतीनंतर धापलकावर धाव संख्या 13. ठीक आहे. येणारे चेंडू 18 लागणारी धावसंख्या 33. अजूनही 11.00 ची सरासरी जर खेळी केली तर सामना विजय होऊ शकतो जयवंत खैर यांचा संघ. हा चेंडू इथे मात्र परफेक्ट पॅटच्या पट्ट्यात आलाय. मात्र एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावला जाईल आणि दुसरी धाव ते मात्र कंप्लीट केली जाते. 2 धावा 2 धाव्यांत आपला पुढे सर्कल 15 धावा धावफलकावर. अजूनही 31 धाव्यांची गरज असेल कारण 46चं टार्गेट असेल समोर. 17 चेंडू 31 धावा काही महाग नाहीये कारण एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करून देऊ शकतो. आणि सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आहे रोहित चौधरी. याच्याकडून पूर्णपणे आशा असतील एखादा मोठा फटका जर त्याच्या बॅटमधनं आला. हा चेंडू क्लीन बॉल
त्रिपळाची दांडी गोल फर्निचर उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. सलामीचा फलंदाज तंबूच्या आश्रयाला रोहित चौधरी ऑन बॅक टू पवेलियन. तिथे दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय दिलीप भगतला पहिलं षटक हाताळलं गेलं. धावा खर्च केल्या गेल्या होत्या 6 धावा. त्यानंतर मनोजने 7 धावा खर्च केल्या गेल्या आणि तिसरं षटक हाताळलं जाते दुसऱ्या स्पेलमध्ये. तर दिलीप भगतच्या माध्यमातून मलंगड इनकडनं बोनवली गाव इनकडनं अजूनही काहीशे चेंडू शिल्लक असतील. तात्पर्य हा चेंडू सन्मान दिला जातो. एकदा पूर्ण केले जाते. चेंडूवर येतील अनिल कैर. तर फर्स्ट सेक्शन मध्ये चेंडू उचलला जातोय. जेवणसाठी अजूनही संधी असेल तर 3 षटकार जर आले जयवंत अगेन्स्ट दिलीप म्हणजे दोन्ही संगणक एकमेकांसमोर आपण पाहतोय. चेंडू मात्र क्रॉस द लाईन खेळायचा होता. रनआउटची संधी असेल काही गरज नव्हती. इथून मात्र फलंदाज बाद होईल. परत बॅक टू पवेलियन. तिथे अजून काहीशे चेंडू शिल्लक असतील दिलीपचे. हा चेंडू पुढे आला. चेंडू क्रॉस लाईन चेंडूला फेकून दिलाय फाईन लेग क्षेत्रामागे. 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या 20 धावा म्हणजे अजूनही 26 धाव्यांची गरज असेल. डीजे तर जयवंतसाठी सुवर्ण संधी. प्रत्येकी षटकारास 500 रुपये पारितोषिक दिलं जाईल. सुकुड्या आवटे या साहेबांच्या शुभ असते. मात्र तर याच दरम्यान पाहुण्यांचं आगमन होतंय. तर जांभिवली गावातील एक व्यक्तिमत्व बाळारामजी शिंगवे या साहेबांचं आगमन झाले. साहेब आपण कुठे असाल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये कमिटी इन मध्ये आपण बसायचं आहे. बाळाराम शिंगवे साहेब आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं. आपलं सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुका जिल्हा ठाण्याचे पदाधिकारी आदरणीय बाळाराम शिंगवे साहेब आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. या आपण आपलं सहर्ष स्वागत असेल या जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली टाकरपाडा चषकामध्ये. येणारे चेंडू असतील 12. लागणारी धावसंख्या 26 म्हणजे 13.00 ची सरासरी इथे गाठावी लागेल.
अजूनही सामना मात्र जिवंत आहे मी तर म्हणेन जयवंतच्या संघासाठी, कारण 13 धावा म्हटलं तर एखादा मोठा फटका आला तर सहजासहजी आपण निश्चित मनोज विचार केला तर हे खेळपट्टीवर असणारे दोनही खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत, यांच्याकडनं अपेक्षा असेल संघाला, कारण एखादा मोठा फटका जरी आला तरी कमबॅक करू शकेल हा कुशिवली जयवंतचा संघ. या ठिकाणी मात्र लो फुलटो चेंडू होता, फलंदाजाला मात्र थोडासा भीती जाणवली मी म्हणेन, कारण प्रॅक्टिसचा अभाव जाणवतोय, कारण लो फुलटोचा चेंडू आणि या चेंडूला सहज भिरकावून देऊ शकला असता, परंतु थोडस करता मात्र त्याने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. अजूनही 24 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. या षटकामध्ये एखादा जर मोठा फटका आला, या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त खेळून काढलाय ऑफसाइड रिझन मध्ये. एकच धाव, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. अर्ध लक्ष मात्र पूर्ण केलंय, अर्ध लक्ष बाकी आहे. 23 धावा अजूनही गरज असेल आणि जयवंतसाठी सुवर्ण संधी असेल. आदरणीय सुक्रिया आवटे साहेबांकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. या ठिकाणी मात्र हुक करायचा होता, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क आला नाहीये. दिलशानची आठवण करून देणारा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. त्या ठिकाणी मात्र जयवंत खायरला. तर सुक्रिया आवटे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500, रवींद्र आंबेर यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000 आणि मनोज उघडे यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 500, म्हणजे टोटल एका षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. दुसरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न खेळपट्टीवर होतोय आणि पाहता पाहता मात्र चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. मी म्हणेन एक चोरटी धाव चोरली आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. अजूनही 21 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 7. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवर जर एखादा षटकार आला तर मात्र सामन्याला मजा येईल आणि इथून मात्र डॉट चेंडू जर काढला तर मात्र वरचं ठरेल. दिलीपचा संघ रिव्हर्स अटेंड केलाय. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण झालंय, परंतु 1 धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 20 धावांचा षटक, 20 धावांची गरज असेल. ज्याप्रमाणे सामीनं षटक फेकलं त्याप्रमाणे फलंदाजी केली अशोक आणि रुपेशनं, त्या प्रकारची फलंदाजी मात्र या ठिकाणी जयवंत आणि काळरामला करावी लागेल. डीजे आणि खरोखरच ज्यांना आदिवासींचे कैवारी म्हणून संबोधलं जातं, ज्यांच्या माध्यमातून आदिवासींसाठी खूप चांगला एक कार्यक्रम साहेबांनी हाती घेतलाय. सहारा फाउंडेशनच्या मार्फत जो सामूहिक विवाह सोहळा जो संपन्न होतो ते कार्य मात्र एक वाखणण्याजोगं कार्य असतं ते साहेबांचं. त्या आदरणीय पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आदरणीय किशोर शेट सोरकादे साहेबांचा. घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सामना आहे कुशिवली बनाम कुशिवली आणि एका षटकामध्ये 20 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कर गोलंदाज डावखुऱ्या हाताचा रुपेश खडकेचा वापर केला जातोय. तर स्ट्राईकवर फलंदाज अजूनही सामन्यामध्ये जिवंत असेल, कारण जयवंत खैरच्या बॅट मधून दिशा पाहावी लागेल. दिशा मात्र चुकीची आहे. नो चेंडू असेल, परंतु या नो चेंडू पेक्षाही पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि फायदा उचलेल का हा कुशिवली जयवंतचा संघ, कारण आता समीकरण उरलं येणारे 6 चेंडू 18 धावेंचं. फ्री हिटचा चेंडू आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटच्या चेंडूवर मारा करण्यासाठी सज्ज झालाय काळूराम वाघ आणि
18 धावांची गरज असेल. शॉर्ट पिच चेंडू, लाहीन मात्र पाहावी लागेल. लाहीन चुकीची आहे. 20 धावा बनवू शकेल का हा जयवंत खैरचा संघ. सुरुवात मात्र खराब झाली कारण एकही चेंडू फेकला नाहीये आणि 3 धावा मात्र या ठिकाणी आल्यात. म्हणजे 2 चेंडू निश्चित फेकले परंतु दोन्ही चेंडू मात्र फ्री हिट कंटिन्यू असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. फ्री हिट कंटिन्यू. इथे मात्र कानमंत्र दिला रेवनाथ खैरनं. एक षटकार आला तर निश्चितच वापसी करेल. डगआउट मध्ये चर्चा आहे एक षटकार आला तर मात्र जयवंत खैरचा संघ कमबॅक करण्याची संधी मात्र या ठिकाणी नो चेंडूने चालून दिले. पुढचा चेंडू 6 चेंडू 17 धावांची गरज. इथे मात्र चेंडूला खेळून काढलं. फ्रीटच्या चेंडूचा समाचार मी म्हणेन घेता आला नाहीये. एका धावेने काहीही फरक पडणार नाहीये या कुशुली दिलीपच्या संघाला. आणि संघाची धावसंख्या धावपलकर आपण पाहतोय 30 धावा. अजूनही येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. गोलंदाज ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याप्रमाणे असं वाटतंय की या सामन्यामध्ये रंगतदार निर्माण होईल यातील मात्र शंका नाहीये. तर इथे मात्र क्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आता समीकरण उरलं. येणारे 4 चेंडू 4 चौकार मारावे लागतील. सामना मात्र आता कठीण परिस्थितीमध्ये. तर प्रेक्षक मायबाप वर्गाला विनंती आहे की आपण पट्टा जो लावलाय त्याच्या बाहेर बसायचा आहे. बाहेरून तुम्ही आनंद लुटा कारण या ठिकाणी मात्र पट्ट्याच्या आतमध्ये कोणीही बसू नका. या ठिकाणी मोठा पटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल खेळपट्टीवर परंतु या 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावर 32 धावा. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. 3-14 म्हणजे 2 चौकार 1 षटकार मारावा लागेल. 3 चौकार चालणार नाही. आता 4थ्या चेंडूवर चौकार चालले असते परंतु या ठिकाणी मात्र या लो फुटोचा चेंडू होता आणि या ठिकाणी मात्र जयवंत बाद होतोय. आता मात्र पूर्णतः पकड निर्माण केली ती कुशुली दिलीपच्या संघानं कारण येणारे चेंडू असतील 2 आणि 14 धावांची गरज असेल. तर नौका फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय सामिक खैरला. खैरच्या संघाचं कारण एक नौका संघ बांधून हा संघ उतरला होता आणि एक चांगला चुरशीशी लढत देण्याचं काम केलं. आतापर्यंत विचार केला तर चांगला खेळ केला एक नौका संघ असताना सुद्धा त्या संघाचं पुन्हा एकदा मी कौतुक करेन. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. विजयापासून मात्र वंचित आहे एक चेंडूपासून हा कुशुली दिलीपचा संघ. ज्या ठिकाणी सामी खैरला ज्या 20 धावांचं षटक फेकलं अजून एक अवांतर धाव मिळेल. अजून सामना संपला नाहीये. पुन्हा एक चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. ज्या सामी खैरनं जे 20 षटकांचं षटक फेकलं ते टर्निंग पॉइंट ठरलं कारण त्या षटकामध्ये कमी धावा आल्या असत्या तर मात्र चित्र वेगळं असतं आणि इथे मात्र सामना अजूनही एक चेंडू फेकावा लागेल. म्हणजे या ठिकाणी विचार करायला लागेल दिलीप भगतला कारण जो गोलंदाज वापरलाय त्याच्याकडनं आतापर्यंत 4 चेंडू स्वेर फेकण्यात आलेत. अजून पाहावं लागेल. पंचांनी नो घोषित केला आहे. 1+1 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावर 36. 10 धावांची गरज आहे आणि असेच जर नो पडले तर अजूनही विजयाची आशा करू शकेल हा कुशुली जयवंतचा संघ. गोलंदाज शेवटचा चेंडू टाकावाच लागेल. दोन बॉलर चेंज आणि पूर्ण सामन्यामध्ये एकच बॉल तर एकच टाकेल. कोणाला 2 टाकले ना. नो बॉलर चेंज. नाही मॅचलाच
या ठिकाणी मात्र गोलंदाज बदलण्यात आल्या 3 दिवसामधलं हे पहिलं चित्र असेल. इथे मात्र चेंडूला फक्त विरकावून दिलं आणि 9 धावांनी मात्र या ठिकाणी पराभूत होतोय हा जयवंत कैरचा संघ. जर ते सामी कैरचं 20 धावांचं षटक आलं नसतं, त्या कमी धावा आल्या असत्या तर मात्र सामन्याचं चित्र वेगळं असतं. दोन्ही संघांनी शेक हँड करायचा आहे. चांगला खेळ केला. पुन्हा एकदा मी जयवंत कैरच्या संघाचं कौतुक करेन, कारण एक संघर्षमय पाहायला मिळाला या संघाकडनं सुद्धा. तर विजयी ठरला दिलीप भगतचा संघ कुशिवली. तर विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये जयवंत कैरच्या संघाने भाग घेतला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आणि दोन्ही संघाने मात्र शेक हँड करायचा आहे आणि लगेच मैदान सोडायचं आहे.